निवांत बसला. काय झालंय मग कर्मनं झालंय काय कारण काय कर्मनं झालंय त्या अशोक खराबचं आता काय. त्या अशोक खरात बद्दल बोलायचं म्हटलं हा तर खूप काय आहे. हा अशोक खरात एक असा माणूस आहे एवढा 10वी नापास झालेला असून हा एवढे बुद्धिमत्ताने एवढं हुशार कुठनं आलंय ती त्यालाच माहिती. कोण म्हणतं मंगल दोष आहे, कोण म्हणतं शनी दोष आहे, कोण म्हणतं सर्प दोष आहे, काय कोण म्हणतं आणि काय आहे. पण हे खरात बाबा येणाऱ्या भक्तासने येणाऱ्या ते जे हजारो ताई भाव दादा येत होते त्या सगळ्यांना काय म्हणतात माहिती आहे काय. त्या महिलांना सांगायचा योनी दोष आहे, त्या पुरुषांना सांगायचा लिंग दोष आहे. अयो मग त्या महिला म्हणायच्या मग हा लिंग दोष कसा पूर्ण करायचा. हा तर तो त्यांना सांगायचा महिलांना हा की ज्या पुरुषाच्या मध्ये लिंग दोष आहे त्या पुरुषाशी तुम्ही संबंध जर ठेवलं हा तर तुमचा योनी दोष पूर्ण होईल. होय. मग महिला म्हणायच्या बघा बाबा कोण आहे का माणूस तसा. मग ही लिंग पेसाट नालायक एक नंबर थेट नालायक 2-3 दिवस जाऊ द्यायचा म्हणायचा असा माणूस काय मला भेटलेला नाही. जर त्याच्या मनात असलं ह्यांना ब्लॅकमेल करायचा तर दुसऱ्या माणसाला सांगून दुसरा माणूस तयार करून त्यांचं ते संबंध ठेवायचा आणि त्यांचं रेकॉर्डिंग करायचा आणि त्यांना नंतर तो ब्लॅकमेल करायचा. ब्लॅकमेल. आणि जर ह्यालाच फक्त आपणच त्यांच्याबरोबर संबंध ठेवा असं वाटलं तर तो सरळ म्हणायचा माणूस कोण काय भेटला नाही, तुम्ही माझ्याबरोबरच माझ्या स्टाईल नवी म्हणतोय तसं संबंध ठेवा. माझ्या संगच तुम्ही जर संबंध ठेवला मी युग पुरुष आहे. असं म्हणायचं तो. हां मी युग पुरुष आहे, मी सिद्धी पुरुष आहे आणि माझ्याशी संबंध माझ्या स्टाईलनं जर ठेवला तर तुमचा योनिदोष 100% पूर्ण होतो. असं म्हणत होता. मग म्हणून महिला त्यांच्याबरोबर हसत खेळत अगदी म्हणजे बाबाला जसं वाटतंय तसं हे संबंध ठेवायचा. म्हणजे आपल्या नवऱ्याला कसं वाटतंय तसं ती ताई लोक आपल्या संबंध ठेवाय त्या ह्या सगळ्या ताईंना हा अगदी घोलवायचा बोलवायला. हां आणि हे संबंध ठेवायचा. आणि आता त्याला अटक केल्या हा आणि हा मूर्ख नालायक जेलमध्ये काय म्हणतोय माहिती आहे. काय म्हणते. ज्या 1000 महिन्याबरोबर माझं संबंध आलेत हा त्या 1000 हजारापैकी जो ताई जे महिला आहेत त्यापैकी 800 महिला गरोदर आहेत. अयो बाप रे डोक्यात असं भनभनत आहे त्याचं ते जबाब ऐकून. आता मला सांगा ह्या एका खरातामुळं पूर्ण महाराष्ट्र पेटला. पेटला. आज धुरंधर 2 पेक्षा पण व्ह्यूअर्स ह्याचं जास्त आहेत अयो ह्या खरात बाबाचं. आणि आता जर 800 खरात बाबा जर निर्माण झालं जन्माला आलं हा तर हे 800 खरात बाबा ही पूर्ण जगाला वेळ लावतील का नाही तेवढं मला सांगा. जगाला काय लागा जगात एक पण आता काय ताई लोकांचं अवघड होणार की. अहो महिलांचा अवघड आहे हे. मी तर काय म्हणतो माहिती आहे का ह्या ज्या कोणत्या 800 महिला आहेत हा त्यांना हुडकून हा त्यांना ह्या असल्या अनारोस बालकांना जन्म देऊ नका म्हणून 100% सांगितलं पाहिजे असं मला वाटतंय. जर यदा कदाचित यांचा जन्म झाला तर येणाऱ्या 25 वर्षानंतर हा जन्म आज झाल्यानंतर 25 वर्षानंतर हा ह्या देशाची अवस्था काय असणार आहे हे खरात बाबाचं अनुवंशिक गुण येणार आहे. मग खरात बाबा काय करल हे 800 खरात बाबा काय करतील पुन्हा. काय करतील आता तुला एक अहो एकाही महिलेला एक आपल्या जे महिला बंधू भगिनी ताई आहेत ह्या सुरक्षित कोणच राहणार नाहीत. तुम्हाला काय म्हणायचं. तू रजनीकांतचा पिक्चर बघितलाय का ते कुठला रॉबर्ट. बघितलाय की. बघितलाय की ती रोबोट कशी तयार होते ते असं यानं काय तर केलं नाही ना. अहो हा म्हणतोय ना 1000 पैकी 800 महिला गरोदर प्रेग्नंट आहे त्या. हा मग 100% तयार होणारच आहेत. मग ही काय आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे बघ. खरात बाबा तयार होणारच आहेत आता. हा मग ही डोक्याच्या बाहेरचा विषय आहे माझ्या तर. तुला काय करायचं ती कर. अरे पण ह्या खरात बाबाचं करायचं काय. काय करायचं ते आता खाली मुंडीवर पाय काय करूया का. करूया. आपल्या समोर जर आला खरात बाबा हा तर आयला नाव सांगत नाही. जर का खरात बाबा पुढे ताणून जर नाही मारलं तर आणून कशाला डायरेक्ट त्याचं तर आता आपले खानदानीचं नाव सांगणार नाही. सांग.